मला तुम्हाला आहे ना एक गोष्ट सांगायची आहे. आता मी एका शाळेमध्ये काम करते. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, खूप वर्ष झालं त्या शाळेसोबत मी काम करते. पण ना मला आहे ना माझी वाईब मॅच करणारा असं एकही कलिग तिथे म्हणजे नाही भेटला. म्हणजे जे कोणी माझ्याशी बोलतात ना, त्या सगळ्यांना असं वाटतं की मी खूप असं काहीतरी रूड आहे. काही लोकांना मी सभ्य वाटते, काही लोकांना मी स्ट्रिक्ट वाटते. आणि ना मला काही लोकांनी म्हटलं पण की तुम्ही तर किती नॉर्मल आहात, आम्हाला तर तुम्ही खूप स्ट्रिक्ट वाटला होतात. पण तसं काही नसतं. आणि ना एक्झॅक्टली अशीच वाईब मॅच करणारा ना त्या दिवशी माझी एक मैत्रीण ना ती तशीच सापडली. म्हणजे ना मी त्याशी सारखं म्हणजे आम्ही खूप चांगलं बोलतो एकमेकांशी, सगळ्या सिक्रेट्स वगैरे शेअर करतो, सगळ्या गोष्टी. पण ना एक वाईब असते, ते एक्झॅक्ट मॅच झाली पाहिजे. ते म्हणजे कसं की ना कुणीतरी जर का तुम्हाला असं ओव्हर ऍक्टिंग करताना दिसलं ना, तर मग आपण नाही का असं बघतो, "हं, असं करतो." आणि एक्झॅक्ट जे जे माझं होतं ना एक एक्सप्रेशन, तेच सेम एक्सप्रेशन तिचं सुद्धा होतं, त्या मैत्रिणीचं सुद्धा होतं. आणि नंतर आम्ही दोघांनी एकमेकीकडे बघितलं आणि नंतर मग आम्हाला खूप हसायला आलं. आणि ना म्हणजे मग मी पहिल्यांदा म्हणजे असं बघितलं की अरे जे मला जे कनेक्ट झालं ते यांना पण कनेक्ट झालं आणि आम्ही खूप हसलो. आणि ना म्हणजे मी तुम्हाला कसं सांगू की कळस गाठला. म्हणजे कसं की ती माझ्याकडे आली, नंतर मग मी तिकडे खूप हसली आणि ती नंतर बोलते, "चाल हट पागल." असं. आणि नंतर मग परत आम्ही हसलो आणि परत आम्हाला तीच तीच गोष्ट आठवून आठवून हसायला येत होतं. आणि नंतर आम्ही म्हणजे असं बोलायला लागलो की यार तिच्याकडे बघून ना आम्हाला खूपच राग येतो, पण आता काय करणार, आता आपल्याला काम करावं लागतं म्हणून आपण करतोय. तसं सगळं असतं. तुम्हाला माहितीये का, जिथे बायका असतात ना तिकडे खूप काही गॉसिप पण असतं. जसं की मागे खूप वर्षांपूर्वी, म्हणजे मी नवीनच असेल तिकडे, 1-1.5 वर्ष झालं असेल त्या म्हणजे या शाळेमध्ये येऊन. आणि ना तिथला अँसेलरी स्टाफ आहे ना, तो खूप गप्पा मारायचा. म्हणजे एक दिवशी आम्हाला स्टे बॅक करायला सांगितलेला. आणि त्या ज्या आहेत ना अँसिलरी स्टाफ म्हणजे दीदी, ते आमच्याशी बोलायला लागल्या. आणि आहे ना त्या आहे ना एका टीचरची खूप कंप्लेंट करायला लागल्या, म्हणजे खूपच तक्रारी करायला लागल्या आमच्याकडे. आणि मी आणि माझ्यासोबत अजून एक माझी कलिग होती त्यावेळेला, एक खूप चांगली फ्रेंड, ती अजूनही आहे. आणि ना आम्ही दोघे ऐकत होतो, हा ना दीदी बरोबर ना, काय करायचं अशा लोकांना, बरोबर बरोबर असं. आणि नंतर मग ना त्या दीदीचं ऑब्झर्वेशन काय, निरीक्षण काय, की ती टीचर आहे ना रोज डब्याला फक्त राईस आणते, फक्त भात आणते डब्याला. आणि नंतर मग ती जाता जाता बोलली पण, या अशा टीचर लोकांना कशाला ठेवलंय कामाला, नुसतं मागं बसून भात खायला ठेवलंय का ह्यांना, कळत नाही का ह्यांना कसं वागायचं.